वाक्प्रचारामध्ये शरीराचे अवयव आलेले आहेत असे वाक्प्रचार आपण पाहतोय. तर हात हा या शब्दांवरती आधारित जे वाक्प्रचार आहेत ते पाहणार आहोत. चला सुरुवात करूया. हातावर तुरी देणे पहिला वाक्प्रचार आहे. हातावर तुरी देणे म्हणजे काय? फसवणे. हातावर तुरी देणे म्हणजे फसवणे. रात्रीच्या वेळी चोरांनी पोलिसांच्या हातावर तुरी दिल्या आणि अंधाराचा फायदा घेऊन ते पळून गेले म्हणजे तिथून निघून गेले. खास अगदी बरोबर. खास करून हातावर तुरी देणे हा शब्द जेव्हा शिवाजी महाराज औरंगजेबाच्या भेटीला गेले होते त्यावेळी त्यांची जी सुटका झाली ते त्यावेळी कशा पद्धतीने निसटून आले स्वराज्यामध्ये तेव्हा हा वाक्प्रचार वापरलेला आहे. त्याला म्हणतात हातावर तुरी देणे. पुढं हातापाया पडणे म्हणजे विनवणी करणे. हातापाया पडणे म्हणजे विनवणी करणे म्हणजे लाचारीने हातापाया पडलं तरी घ्यावी लागते. उदाहरणार्थ एखाद्या गोष्टीची विकत घ्यायचं आहे काही ना काहीतरी त्यावेळी आपण हातापाया पडून पैसे जमा केले असं आपण म्हणू शकतो. एखाद्या वेळी एखादी गोष्ट खरेदी करायची असते त्यावेळी आपण व्यक्तीकडे एखाद्या जाऊन पैसे मागतो तेव्हा आपण म्हणतो की हातापाया पडून मी पैसे जमा केलेले आहे. पुढं हातातोंडाशी गाठ पडणे जेमतेम खायला मिळाले. जेमतेम खायला मिळणे म्हणजे कित्येक मजूर कामगार असे असतात की ज्यांची परिस्थिती खूप हलाखीची असते. मग ते म्हणतात की कशी तरी माझ्या हातातोंडाशी गाठ पडते बाबा मला काय पैसे मागू नको तू माझ्याकडे काहीच पैसे नाही. म्हणजे काय माझ्याकडेच नाही तुला कुठे देऊ. हातातोंडाशी गाठ होणे म्हणजे खूप कमी पैशामध्ये उदरनिर्वाह करणे. पुढं हातचा मळ असणे. हातचा मळ असणे म्हणजे सहज जमणे. सहज जमणे. प्रथमेशसाठी भागाकाराची गणित म्हणजे हातचा मळ आहे. सहज जमतात आता त्याला ती असं आपण म्हणतो की नाही. स्पेलिंग तयार करणे म्हणजे वेदाचा हातचा मळ आहे. सहज जमतात. सहज जमणे म्हणजे माझ्या डाव्या हाताचा खेळ आहे. हा माझ्या डाव्या हाताचा खेळ आहे. हा एक नवीन वाक्प्रचार आपल्याला सापडला. व्हेरी गुड व्हेरी गुड. एकदा टाळ्या वाजवा त्यासाठी. जरा पुढे आता बघा हात घाईवर येणे. मारामारीची म्हणजे हात घाईवरती आली की दोघ जण पहिल्यांदा शब्दांनी भांडली नंतर हात घाईला आली म्हणजे नंतर तुंबळत्या दोघांमध्ये मारामारी सुरू झाली. पहिल्यापर्यंत बोलणं होतं शाब्दिक वाढतं 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 नंतर तडाखा. त्याला म्हणायचं काय हात घाईवरती येणे. मित्रांमध्ये होतं तसं. पुढं हात मारणे ताव मारणे. आत्ताच यात्रा चालू आहे. चितोबाची यात्रा चालू आहे ना आपल्याकडं. मग आज मी घरी जाऊन भरपूर हा ताव मारणार आहे. ताव मारणारी आता मंदिरात तिथे जाऊन म्हणजे काय मस्तपैकी जेवण करणार. ताव मारणार म्हणजे खूप खाणार. झाडाच्या खाली बसून जेवणार नाही. हात मारणार. हात मारणे म्हणजे ताव मारणे भरपूर जेवण करणे. पुढं हात मारण्याचा आणखीन एक पण अर्थ होतो वाक्प्रचारातून. हात मारणे म्हणजे त्याला मोठा हात मारलाय बरं म्हणजे काय चोरी करणे. त्यानं मोठा रात्रीच त्यानं मोठा हात मारलाय म्हणजे चोरी केलेली आहे. कुणाकडचे खबऱ्या एकमेकांशी सांगतात. पुढं हात देणे मदत देणे. हात देणे म्हणजे मदत देणे. बघा एखाद्या ठिकाणी दुष्काळ असतो पूर आलेला असतो अशा ठिकाणी आपण म्हणतो काय की त्यांना हात देण्याची फार गरज आहे म्हणजे मदत करण्याची गरज आहे. पुराच्या ठिकाणी लोकांना फार गरज असते. जेवण सुद्धा मिळत नाही अन्न मिळत नाही. मग अशा ठिकाणी इतर भागातून आपण त्यांना अन्नधान्य पाठवतो. त्यावेळी आपण मदतीचा हात देतो. मदतीचा हात देतो. हात दाखवणे. मॅडमनी अभ्यास न आणलेल्या मुलांना आज त्यांचा हात दाखवला म्हणजे हात दाखवला म्हणजे असा असा दाखवला म्हणजे मार. पुढं दुसरा पण अर्थ आहे फसवणे. कृष्णानं मॅडमला अभ्यास नाही दाखवून जण काही हातच ते दाखवलाय. हात दाखवला मॅडम. पुढं हात टेकणे. हात टेकणे म्हणजे नाईलाज होणे. नाईलाज होणे. किती वेळा
अभ्यासाला बस म्हणून प्रथमेशच्या आईनं सांगून सुद्धा प्रथमेश अभ्यासाला बसला नाही. शेवटी आईनं हात टेकले. म्हणजे कपाळावर हात मारून घेणे, हात टेकणे, इतर पण आपल्याला बरोबर आहे ते आहे, पण हात टेकणे म्हणजे नाईलाज होणे. आईचं काहीच झाले ना प्रथमेशच्या कटाळी आई सांगून. पुढं हात झटकणे, ना कबूल होणे. तू पेन घेतलास का? तू पेन घेतलास का? इथं हात झटकले दोघांनी. मॅडमचा पेन घेतलेला कबूल झाले नाही म्हणजे त्यांनी हात झटकून दिले, म्हणजे कबूल झाले नाही. मी विचारला घेतलास का पेन? ना, त्यानं हात झटकून दिले. आपण इथं वाक्प्रचार वापरू शकतो. मान्य न करणे, ना कबूल केलंच नाही. अगदी बरोबर. पुढं बघा, अगदी बरोबर. पुढं बघा, दोन हात करणे. त्याला येऊ देच पुढं, मी दोन हात करणारच आहे. दोन हात करणार म्हणजे नाही, दोन हात करणे म्हणजे सामना करणे. दोन हात करणे म्हणजे आता येऊ देच की तो माझ्या पुढं, त्याच्याशी चांगलंच त्याला सांगते काय ते. दोन हातच करून सोडते मी आता. दोन हातच करून सोडते. पुढं आता दोन हात करायचं नाही. पुढं हात आखडता घेणे. हात आखडता घेणे बघा, हा अनुभव मोठेपणी येतो. कसा येतो की आपल्याला पैशाची गरज असते. आपल्याला माहिती ती व्यक्ती श्रीमंत आहे, पण ती व्यक्ती आपल्याला मदत करत नाही. आपण म्हणतो त्यानं हात आखडता घेतलेला आहे, त्याच्याकडे हाय रे, पण त्यानं लय हात आखडता घेतला, दिलं नाही त्यावेळी, मला मदत केली नाही, म्हणजे त्याची दानतच नाही, त्याला देऊसं वाटलंच नाही, त्याला आपल्यावरती विश्वास नाही. त्यावेळी हा शब्द वापरला, वाक्प्रचार वापरला जातो की त्यानं देत नाही. अगदी बरोबर. त्याला म्हणायचं हात आखडता घेणे. पुढं हात चालणे. वेदा अगं शाळेला उशीर होईल, पटपट हात चालव, पटपट काम कर. उरलेली कामं, दप्तर भरणे, डबा बॉटल ठेवणे, सगळी जी कामं आहेत ती पटपट कर. हात चालव, तुझी कामं कर. एखाद्याला काम सांगितलं पटपट करून लगेच बळणी हळूहळू करतो, पण आपण तिथं वाक्प्रचार करायचा हात चालणे. पुढं म्हणजे कामामध्ये पटपट काम करणे. पुढं हात धुवून घेणे. खरं नळात हात धुवून घेणे. हात धुवून घेणे म्हणजे स्वतःचा फायदा करून घेणे. एखादी कंपनी समजा बुडायला गेली, म्हणजे त्याला तोट्यात गेली, त्यावेळी तिथले मॅनेजर किंवा तिथले जे काही कर्मचारी आहेत त्यांनी जर त्या कंपनीकडून अजून फायदा करून घेतला स्वतःचा, म्हणजे आपण म्हणतो की एखाद्या ठिकाणी नको त्या ठिकाणी ते संकटात असताना आपण त्याचा फायदा घेऊन स्वतः मालामाल होणे. त्याला म्हणायचं हात घेऊन. पुढं हात पसरणे. हात पसरणे, भीक मागणे. हात पसरणे म्हणजे भीक मागणे. बघा, उदाहरणार्थ मी प्लॉटची खरेदी करायला गेले, थोडेसेच पैसे कमी पडत होते, मी लय वेळा हात पसरले, पण त्याला काय दिले नाहीत. लय मागितलं पण मला दिले नाही. हात पसरणे म्हणजे पैसे मागणे, भीक मागणे, दे म्हणणे, याचना करणे. म्हणजे दरवेळी काय भीकच मागणे असं नाही अर्थ, पण दया याचना करणे किंवा देणारे थोडी तरी मदत करावी असं. पुढं हात खंडा असणे. चांगल्या हस्ताक्षरामध्ये कृष्णाचा पण हातखंडा आहे. बरं म्हणजे काय, सुंदर अक्षरासाठी कृष्णा प्रसिद्ध आहे, हातखंड आहे, निपुण आहे, त्यालाच म्हणायचं हातखंडा असणे. हातावर पोट भरणे, उदरनिर्वाह करणे म्हणजे काय, अनेक मजूर लोक त्यांच्या हातावर पोट असतं, म्हणजे काय, हातावर असं पोट असतं का? हातावर पोट असतं म्हणजे रोज काम केलं तरच पैसे घरात येतात, मगच आपण जेवण करू शकतो. त्याला म्हणायचं हातावरती पोट असं. म्हणजे रोज जर जाऊन आलं कामाला, आपण काय म्हणणार, एखाद्या दिवशी काम नसतं तर आयु आता आजचं कसं करायचं, अशी परिस्थिती आहे खूप लोकांची. ज्यांच्या घरी आपण काम केलं तरच आपल्याला जेवण मिळू शकतं, अशा लोकांची गरीब परिस्थिती असते. अशा वेळी हा वाक्प्रचार वापरतात. पुढं हात
दगडाखाली सापडणे म्हणजे काय? हा, हात दगडाखाली सापडणे, अडचणीत असणे. अडचणीत एखाद्या वेळी व्यवहारामध्ये आपलं चुकलं, काहीतरी व्यवहारामध्ये आपल्याला जर खोट आली, नुकसान झालं, तोटा झाला, तर त्या ठिकाणी आपण म्हणू शकतो आता माझे हात तर दगडाखालीच अडकले बाबा, म्हणजे करून फसल्यागत झालं. अडचणीत असणे, हात दगडाखाली सापडणे म्हणजे अडचणीत असणे. हात पाय गळणे. हात पाय गळणे म्हणजे काय? हिम्मत हरणे. हिम्मत हरणे म्हणजे बघा की परीक्षेमध्ये अपयश आलं किंवा परीक्षेमध्ये कमी मार्क पडले, आता घरी कसं सांगायचं मार्क कमी पडले किंवा नापास झाले, माझे तर मला हातपाय गळले. मित्र म्हणतात एकमेकांना माझे तर हातपायच गळलेत, कसं सांगू घरी मार्क कमी पडलेत म्हणून किंवा नापास झालोय म्हणून. मग तर काय दुधलाच म्हणून समजायचं घरी. हात दाखवले बघितलं का मग हात दाखवू शकतो. अशा पद्धतीनं हे जे हात हा शब्द वापरून तयार झालेले वाक्प्रचार आपण पाहिलेले आहेत. खूप प्रकारचे शरीराचे अवयव आपण बघितले, चेहरा बघितला, अंग बघितले, डोळे बघितले, हात बघितले, पाय बघितले, जीभ बघितली. आता अशाच पद्धतीने बोललेले केस बघितल्या, वाव व्हेरी गुड, कान बघितले, केस बघितले, कंठ कंठ बघितला. आता काही राहिलेले आहेत ते आपण हळूहळू घेतोय. आज आपण हात बघितले. अशा पद्धतीनं पुढच्या ह्याच्यामध्ये आपण आणखी नवीन वाक्प्रचार शिकणार आहोत. धन्यवाद.